आहे करतात ही खूप मोठी ऐतिहासिक घटना आहे। एकीकडे या देशावर ब्रिटिशांचे राज्य आहे, परंतु त्याच काळात त्यांच्याच देशात जाऊन भारताचे प्रश्न जगातील महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या इंग्रजांच्या देशातील विद्यापीठामध्येच मांडण्याचे धाडस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करतात। परंतु शून्यातून सुरू झालेला हा प्रवास, मागे कोणतेच पाठबळ नसणारा हा प्रवास, या ज्ञानवंत विद्यार्थ्याला केवळ पैशाच्या मर्यादेमुळे अकाली थांबवावा लागतो। शिष्यवृत्तीची कालमर्यादा संपल्यामुळे बाबासाहेबांना लंडनमधील हा शिक्षणाचा प्रवास अर्ध्यावर सोडावा लागतो आणि पुन्हा भारतात यावं लागतं। पण ज्ञानाचे अमृत वेचण्यासाठी धडपडणारा हा राजहंस लंडन सोडताना लंडनमधील त्या विद्यापीठांना विनंतीपूर्वक अर्ज सादर करतो आणि आपले हे शिक्षण आपणास पुढील काळात पुन्हा माघारी येऊन पूर्ण करता यावे अशी परवानगी विद्यापीठांकडून मिळवतो। बाबासाहेबांना तशी परवानगी विद्यापीठ देते। किती प्रचंड मोठी जिद्द आहे की मी आज हे अर्ध्यावर सोडून चाललोय, परंतु ही पदवी घेणे, हा अभ्यासक्रम पूर्ण करणे हे माझं स्वप्न आहे आणि ते स्वप्न मला पूर्णच करायचं आहे। आज ना उद्या मी पुन्हा ब्रिटिशांच्या या भूमीत येऊन माझा शोधप्रबंध पुन्हा सादर करेन आणि माझा अभ्यासक्रम पूर्ण करेन, ही आकांक्षा बाळगून बाबासाहेब भारताकडे प्रयाण करतात। आर्थिक अडचणीमुळे आपलं लंडन येथील शिक्षण अर्धवट सोडून भारतात आलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 2 पारशी विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी जाऊन शिकविण्याची दरमहा ₹100 मिळणारी शिकवणी घेतात। जोडीला त्यांनी उद्योजक आणि व्यापारी संस्थांना सल्ले देणारी स्टॉक्स अँड शेअर्स ॲडवायझर्स नावाची कंपनी सुरू केली। मात्र ही कंपनी महार व्यक्तीची आहे असे समजल्यावर लोकांचे सल्ले घेण्यास येणे बंद झाले व डॉक्टर आंबेडकरांना आपली कंपनी बंद करावी लागली। डावर्स कॉलेज ऑफ कॉमर्स या व्यापारविषयक शिक्षण सल्ले देणाऱ्या महाविद्यालयामध्ये अर्थशास्त्र, बँकेचे व्यवहार आणि व्यापारी कायदे हे विषय शिकवण्यासाठी प्राध्यापक म्हणून डॉक्टर आंबेडकरांना दरमहा ₹50 वेतनावर नियुक्त करण्यात आले। पुढे सिडनहॅम कॉलेज ऑफ कॉमर्स या मुंबईतील सरकारी महाविद्यालयात राजकीय अर्थशास्त्र विषयाच्या प्राध्यापकाच्या 2 वर्षांकरिता रिकाम्या